सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की जय. सर्व साधू संतांना व सर्व वासनिक बंधूंना माझा दंडवत प्रणाम. माझं नाव सोनू भोंबे. आपण स्वामी श्री चक्रधरांनी जी आचारसंहिता सांगितलेली आहे तो आचार आपण आपल्या जीवनामध्ये कशा प्रकारे उतरवू शकतो आणि त्यानुसार कसा आपल्या जीवनामध्ये आपण बदल घडवून आणू शकतो यावर आपण चिंतन करत आहोत. तर मागच्या वेळेला आपण बघितलं होतं की अन्य वार्तेपासे निद्रा सांग वरी निद्रा कीजे परी अन्य वार्ता न कीजे या आचारावर आपण चिंतन केलं होतं. तर आज आपण असाच एक आचार जो आपण आपल्या जीवनामध्ये उतरवू शकतो आणि स्वामींच्या या मार्गावर आपण चालू शकतो असाच एक आचार आपण बघणार आहोत. तर माईमभट्ट स्वामींकडे आलेले होते आणि माईमभट्ट स्वामींना विचारतात की प्रवृत्ताचा आचार निरुपावाजे म्हणले. म्हणजे आम्ही आता वासनिक दशेत आहोत, आम्ही काही अजून संन्यास घेतलेला नाही, आम्ही गृहस्थ आहोत, तर मग आमच्यासाठी काही आचार आहे का? तर तेथे स्वामी 6 वचन निरूपण करतात. तर त्यातलं एक वचन आपण आज बघणार आहोत. तर ते वचन आहे, हिंसा न करावी, हिंसा पाप, पापातो नरक. स्वामी म्हणतात की हिंसा करू नये, हिंसा हे पाप आहे आणि पापाला नरकच होणार. म्हणून हिंसा ही 3 प्रकारची देवाने सांगितलेली आहे. तर पहिली हिंसा म्हणजे शारीरिक हिंसा, वाचिक हिंसा आणि मानसिक हिंसा, अशा 3 प्रकारच्या हिंसा देवाने सांगितलेल्या आहेत. तर त्यातली शारीरिक हिंसा म्हणजे शरीराने जी आपण हिंसा करतो ती शारीरिक हिंसा. वाचिक हिंसा म्हणजे आपल्या बोलण्यातून कुणाला आपण शिवीगाळ देतो किंवा आपल्या बोलण्यामुळे दुसऱ्याचं अंतःकरण दुखवणं ही वाचिक हिंसा. किंवा मत्सर करणं, लायादाया करणं, एकमेकांमध्ये भांडणं लावणं हे जी हिंसा आहे तर या वाचिक हिंसा. त्यानंतर मानसिक हिंसा म्हणजे मानसिक हिंसा जी आपण मनाने हिंसा करतो किंवा एखाद्याचं वाईट चिंतन करणं हे जे आहे तर मानसिक हिंसा आहे. म्हणजे हिंसा या शब्दाचा अर्थ असा होतो की ज्यामुळे दुसऱ्याला त्रास होईल ती म्हणजे हिंसा. तर गीतेमध्ये श्रीकृष्ण भगवंतसुद्धा सांगतात की 12व्या अध्यायामध्ये भगवंतांनी कशा प्रकारचा भक्त मला प्रिय आहे ते भगवंतांनी सांगितलेलं आहे. तर त्यामध्ये श्रीकृष्ण भगवंत म्हणतात की यस्मान न ज्योती लोको लोकान द्विजतीचय हर्षामर्ष भयोगमुक्त सच मे प्रिय. अर्थात की ज्याच्यामुळं लोकांना त्रास होतो आणि ज्याच्यामुळं लोकांना किंवा इतरांना कोणालाही त्रास होत नाही किंवा लहान प्राणी मुंगीपासून तर ते मनुष्यापर्यंत कोणताही प्राणी असो, कोणत्याही प्राण्याला ज्याच्यापासून त्रास होत नाही आणि इतरांना जो दुखवत नाही तो भक्त मला अत्यंत प्रिय आहे म्हटले. आणि त्याचबरोबर जसं इतरांच्या त्रासाने लोकांना द्विजतीचं यह म्हणजे इतरांच्या त्रासाने म्हणजे लोकांच्या त्रासाने सुद्धा जो त्रासत नाही तो भक्त मला अत्यंत प्रिय आहे म्हटले. आणि म्हणून मग आपणही जर या वचनावर चालण्याचा प्रयत्न करत असेल तर आपण इतरांना दुखवणं, इतरांचे अंतःकरण दुखवणं, इतरांचे मन दुखवणं हे आपण बंद केलं पाहिजे. आणि परमेश्वराचं जर प्रिय आपल्याला व्हायचं असेल तर त्यासाठी आपल्याला हे इतरांचे मन दुखवणं किंवा इतरांना दुखवणं, कोणत्याही प्राण्याला दुखवण्याचं जी आपली मनस्थिती आहे तर ही आपण सोडली पाहिजे. कारण आपल्या मनातून किंवा चालण्यातून, बोलण्यातून, वागण्यातून, राहण्यातून यातून कोणतीही हिंसा म्हणजे कोणत्याही प्राण्याला दुःख व्हायला नको आहे. आणि याचा जेव्हा आपण आचार आपण करू तेव्हाच खरं हिंसा न करावी किंवा हिंसा पाप आणि पापाचा नरक या आचरणाला आपली सुरुवात होईल. आणि गीतेमध्ये श्रीकृष्ण भगवंत ते सांगतात की हिंसा करणारा जो भक्त आहे, आपण जर स्वतःला भक्त म्हणून घेत असेल तर मग आपल्याला ही क्वालिटी आपल्यामध्ये बघावी लागेल की ही क्वालिटी आपल्यामध्ये आहे का. हिंसा आपण करत असेल तर मग आपण स्वतःला भक्त म्हणून घेत असेल तर खरंच आपण भक्त म्हणण्याच्या लायकीचे आपण आहोत का. कारण श्रीकृष्ण भगवंतांनी सरळ सांगितलं की ज्याच्यामुळं लोकांना त्रास होत असेल किंवा इतरांना त्रास होत असेल
तर तो भक्त मला प्रिय नाही म्हटले. आणि ज्याच्यामुळं कोणालाही त्रास होत नाही. आणि जो लोकांच्या त्रासाला म्हणजे एखादा व्यक्ती जर आपल्याला त्रास देत असेल तरीसुद्धा त्याच्या त्रासाला न त्रासता, कारण तो जो त्रास आहे तर तो त्रास पूर्वजन्मीचे आपले कर्म असतात आणि त्या कर्मानुसार तो त्रास आपल्याला होत असतो. तर त्याच्या त्रासाला जाऊन आपण आपला धर्म सोडून किंवा आपला आचार सोडून काही हिंसा किंवा त्याला वाईट बोलणं किंवा मारहाण करणं असं जर आपण हिंसा करत असेल तर तोही भक्त परमेश्वर सांगतात की प्रिय नाही. पण जो भक्त इतरांना कोणालाही त्रास देत नाही आणि लोकांच्या त्रासालाही त्रासत नाही असा भक्त मला अत्यंत प्रिय आहे म्हटले. म्हणून आपल्यालाही जर परमेश्वराचा प्रिय व्हायचं असेल तर हिंसा सोडावी लागेल. आणि याही पुढे जाऊन फक्त जो हिंसा करतो त्यालाच नरक होतात असं नाही, तर या हिंसेला जे निमित्त होतात किंवा या हिंसेला जे कारण ठरतात त्यांनासुद्धा देव म्हणतात की ते सुद्धा नरकातच जातात. यावर एक लीळा आहे स्वामींची. स्वामींचा निवास डोमेग्राम येथे असताना स्वामी संध्याकाळची आरोग्य झाल्यानंतर बाईसा स्वामींना विडा देत आहे. आणि विडा देत असताना गावामध्ये काही गडबड गोंधळ ऐकायला येतो. आणि तो आवाज ऐकल्यानंतर मग स्वामी आचार्यांना म्हणतात की उंच मठावर जा आणि बघा म्हटले काय आवाज कशाचा येतोय तर. आणि मग आचार्यही उंच मठावर जातात आणि बघतात तर जे रेनायकांचे जे भाऊ असतात कानूनायक, तर त्या कानूनायकांच्या घरावर पायकाने हल्ला केलेला असतो. आणि तो हल्ला हे आचार्य बघतात आणि लगेच ते आवाज येतात बळी रे बळी असं म्हणून जोरात ते हाक देतात. आणि ते हाक ऐकल्यानंतर तिथले जे आक्रमक पाईक असतात ते पायकांना हाक ऐकल्यानंतर त्याच्यामध्ये एक शब्दवेदी असतो आणि तो आचार्यांच्या दिशेने एक बाण सोडतो. आणि तो तीक्ष्ण बाण आचार्यांच्या कानाजवळून निघून जातो. आणि मग आचार्य खाली मठात येतात आणि स्वामींना प्रसंग सांगतात की असं असं झालेलं आहे. मग त्यावर स्वामी आचार्यांना म्हणतात की आम्ही तुम्हाला फक्त ते तिथं पाहण्यासाठी पाठवलं होतं की काय चाललं आहे, तुम्ही हाक का दिली, बळी रे बळी अशी हाक त्यांनी दिली होती, तर ती हाक तुम्ही का दिली म्हटले. आणि त्यामध्ये एक शब्दवेदी होता, म्हणजे शब्दाच्या दिशेने बाण सोडणारा असा असतो. तर त्या शब्दवेदीने तुमच्याकडे बाण सोडला म्हटले. आम्ही तुम्हाला पाठवलं म्हणून तुम्ही वाचले, अन्यथा तो बाण तुम्हाला लागला असता. आणि मग दुसऱ्या दिवशी स्वामी विहरणास गेलेले होते आणि अंगणामध्ये देमाईसा नावाची स्वामींची भक्त त्या बाई अंगणामध्ये झाडीत होत्या. आणि झाडत असताना त्यांना तो बाण सापडतो आणि ते त्या बाण घेतात आणि तिथं जे त्या रेनायकांचे जे पाईक राखणदार असतात त्यांच्याकडे ते बाण देऊन टाकतात. आणि मग स्वामी विहरणाकडून येतात, मठामध्ये पुन्हा परत येतात. आणि त्यांना मग देवमती म्हणते की बाबा मला इथं एक बाण सापडला होता म्हणे, तर तो बाण कोणाचा होता म्हणे. स्वामी म्हणतात की बाई तो शब्दवेदीचा बाण होता आणि तो तुम्ही कोणाला दिला. मग त्यावर देमाईसा म्हणते की आम्ही जे रेनायकांचे जे पाईक आहे तर त्यांच्याकडे आम्ही तो बाण दिला. त्यानंतर मग स्वामी म्हणतात की जा आणि तो बाण घेऊन या. आणि मग देमाईसा जातात आणि तो बाण घेऊन येतात. आणि स्वामी त्यांना म्हणतात की हा बाण मोडा, या बाणाचं जे टोक आहे तर ते दगडाने ठेचून काढा, म्हणजे पुरं नष्ट करा. आणि नष्ट केल्यानंतर तो बाण जमिनीत पुरा. आणि ही सगळी प्रक्रिया त्या देमाईसाकडून परमेश्वर करून घेतात. आणि मग स्वामीच त्यांना विचारतात की आम्ही हे का करविले बाई, हे तुम्ही जाणता का. आता यावर देमाईसा म्हणते की नाही जी मी नाही, म्हणजे मला काही सांगता येणार नाही, आता तुम्हीच सांगा. मग त्यावर स्वामी म्हणतात की बाई करी तया नरक धरी तया नरक आणि हे एकासी दे तया नरक. म्हणजे हे जे शस्त्र बनवतात, शस्त्र विकतात आणि जो हिंसा करतो म्हणजे एखाद्याचा उक्त करतो, या तिघांनाही नरकच होते म्हटले बाई. आता आपण असा जर विचार केला तर आपण काय म्हणतो की जो हिंसा करू त्यालाच नरक होईल. पण इथं स्वामींचं एक सूक्ष्म असं म्हणजे गुह्य तत्त्वज्ञान देवाने आपल्याला सांगितलेलं आहे की
नुसता जो हिंसा करेल तर त्यालाच नरक नाही होणार, तर त्याच्याबरोबर जो शस्त्र विकतो किंवा शस्त्र तयार करतो आणि बाकी ज्या शस्त्राला जे जे निमित्त झालेले असेल तर ते सर्वांना सुद्धा नरकच होतील म्हटले बाई. आणि देवमाईसांना सुद्धा स्वामी म्हणतात की या बाणाने जर कुणाचं ओक्ट झालं असतं किंवा कुणाची हिंसा झाली असती तर याचं नरक तुम्हाला सुद्धा म्हणजे तुम्ही सुद्धा याला निमित्त झाल्या असत्या म्हटली. म्हणून आपण नुसतं हिंसा करणंच नाही तर कोणाच्या हिंसेलाही निमित्त होऊ नये याचीसुद्धा आपण दक्षता घेतली पाहिजे, याचीसुद्धा आपण काळजी घेतली पाहिजे. हा सुद्धा आचार आपण आपल्या जीवनामध्ये उतरवला पाहिजे. म्हणून हिंसा न करावी, हिंसा पाप आणि पापातो नरक, आणि हे धरितया नरक, करितया नरक आणि एक एकासी देतया नरक, असे 3 वचन यावर आपण आज चिंतन केलं. तर आपण हे कशाप्रकारे आपण आपल्या जीवनामध्ये उतरवू शकतो ते स्वामींनी देमतींच्या आधारे आपल्याला स्वामींनी या लीळेतून समजावून दिलं आहे. आणि पुढच्याही वेळेला अशीच एक लीळा, स्वामींची एक लीळा आणि एक वचन जे आपण आपल्या जीवनामध्ये उतरवू शकतो, आपण जिथं आहोत तिथंच राहून आपण तो आचार करू शकतो, अशीच एक लीळा मी आणि वचन पुढच्या वेळेलाही आपण यावर चिंतन करू. तोपर्यंत सर्वांना दंडवत प्रणाम. सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की जय.